नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 मध्ये विचारले जातील असे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न IBPS पॅटर्नवर आधारित असतील आणि हे सर्व प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे? तर पारनेर या तालुक्यामध्ये सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कोणत्या दिवशी जगभरामध्ये साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन हा दिवस 16 सप्टेंबर रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर तिसरा प्रश्न, पुंगचोलम ही लोककला आणि नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे? तर हे लोकनृत्य मणिपूर या राज्याचे आहे. आंध्र प्रदेशशी संबंधित विचारल्यास कुचिपुडी हे लोकनृत्य आंध्र प्रदेशचे आहे आणि कथकली हे लोकनृत्य केरळ या राज्याचे आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ या खेळाशी निब्लिक ही संज्ञा संबंधित आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न, नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे चषक बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. सहावा प्रश्न, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बिंदुसरा हे धरण बिंदुसरा नदीवर आणि बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर सातवा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 खालीलपैकी कोणता आहे? तर हा महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंत स्थित आहे आणि हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे. आठवा प्रश्न, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? तर हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ हैदराबाद या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे. नववा प्रश्न, हा प्रश्न करंट बेसवर आहे. 2024 ची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले? तर हे मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरामध्ये पार पडले. 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणता वेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो? तर सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. त्यानंतर 11वा प्रश्न, हा प्रश्न पुन्हा करंट बेसवर विचारण्यात आला आहे. निहाल हिडानको या संस्थेला 2024 चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगदानाकरता मिळाले? तर या संस्थेला शांतता यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्यानंतर 12वा प्रश्न, एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ही संस्था जोधपूर या शहरामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सरा स्थापन कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली होती? तर ही अणुभट्टी इंग्लंड या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती. 14वा प्रश्न, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आणि अस्तंबा हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतातील भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यानंतर 15वा प्रश्न, 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? तर हे आयोजन रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केले होते. 16वा प्रश्न, चिकनगुनिया हा रोग डॅडॅशमुळे होतो? तर हा रोग विषाणूमुळे होतो. त्यानंतर 17वा प्रश्न, 2004 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली गेली? तर ही स्पर्धा अथेन्स या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. 18वा प्रश्न, निघोज अहमदनगर येथील डॅडॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात? तर अहमदनगर येथील कुकडी या नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. त्यानंतर 19वा प्रश्न, औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले कोराडी व कापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? ही ठिकाणे नागपूर या जिल्ह्यामध्ये मोडतात. 20वा प्रश्न, हा पुन्हा करंट बेसवर क्वेश्चन विचारण्यात आला आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? 2025 मध्ये तर सध्या श्री BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, नेपाळ, भूटान, चीन या 3 देशांच्या सीमा भारतातील कोणत्या राज्यास भिडल्या आहेत? तर या सीमा सिक्कीम या राज्यास भिडलेल्या आहेत. आपण इथे पाहू शकता, इथे आहे सिक्कीम, याच्या उजव्या साईडला आहे भूटान, डाव्या साईडला नेपाळ आणि वरच्या साईडला आहे चीन. या 3 देशांच्या सीमा या सिक्कीम राज्यास भिडलेल्या आहेत. त्यानंतर 22वा प्रश्न, सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सलाल ही परियोजना जम्मू काश्मीर या राज्यात स्थित आहे आणि ही चिनाब या नदीवर स्थित आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, हा पण करंट बेसवर आहे. G20 सदस्य राष्ट्रांची शिखर परिषद 2024 मध्ये कोणत्या देशात आयोजित केली होती? तर ही परिषद ब्राझील येथील रियो दी जेनेरो येथे आयोजित करण्यात आली होती आणि 2025 ची परिषद ही जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. 24वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे? तर हे नागपूर येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा केला जातो? तर महाराष्ट्रात दरवर्षी 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. या 25 प्रश्नापैकी तुमचे किती बरोबर आले आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सेशनच्या PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सर्वज्ञ एज्युकेशन, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.